सत्कारांसाठी त्यांचे संघमालक सिन्नू डॅनियल यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल. सुरुवात मात्र संत गतीने जरूर पाहायला मिळते. 1 या धावसंख्येने धावसंख्येचा श्री गणेशा होत असताना संघाच्या खात्याचं ओपनिंग जरूर पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावर 1. तर गोलंदाजीच्या मार्कवर जरूर आपण पाहतोय गोलंदाज सुजित सध्याच्या घडीला पॉवर प्ले क्रमांक पहिला हाताळत असताना जरूर पाहतोय. एक भव्य दिव्य आयोजन. आता मात्र सन्मान दिलाय फलंदाज लोहित याच्या माध्यमातून. हॅलो चेक. तर मॅन ऑफ द मॅच मयूर. शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या धावा डिफेंड केल्या, खूप इम्प्रेसिव्ह कामगिरी आली वर्टिगो फायटर्स या टीमच्या दरम्यान खेळत असताना. तर प्रमुख अतिथी संजय मालुसरे साहेबांच्या शुभ हस्ते ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. तर थांबायचं आहे मयूरदा. शेवटची ओव्हर आणि 6 बॉल आणि 22. शेवटचं षटक तुम्ही हाताळत होता. 6 बॉल 22 हे जेव्हा इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळालं. पहिल्या 3 बॉलवर खूप चांगली गोलंदाजी झाली, परंतु आदित्य आल्यानंतर जे 2 स्ट्रोक आले आणि त्यानंतर तुम्ही स्वतःला कमबॅक केले आणि आपल्या टीमला विजय मिळवून दिला. तेव्हा तुमच्या मनात मग काय चालू होतं अक्षरशः? आमचे संघमालक अश्विन शेळके आणि अबू यांनी सांगितलं होतं की त्या एरियामध्ये बॉलिंग करा, तर त्या एरियामध्ये बॉलिंग टाकत होतो. आणि आदित्य हा खूप चांगला प्लेयर आहे, स्ट्रेट शॉट खूप चांगला खेळतो, म्हणून थोडंसं बाहेर टाकलेलं अजून बॉल, तर कॅच झाली त्याची. तर टीम सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो आणि या संपूर्ण 2 मॅचेस आपण पाहतोय. एक मॅच तुम्ही पराभूत झालात, ही मॅच तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होती. तर टीमचा माहोल कसा आहे आतमध्ये? टीम खूप स्ट्रॉंग आहे आमची. 100% जिंकण्यासाठी उतरणार आता नेक्स्ट मॅच पण. आणि इम्तियाज खान आणि मुकेश, अश्विन, अपादा, चावल हे सगळ्यांचं योगदान खूप आहे. सगळे खूप 100% कॉन्फिडंट आहे आणि 100% जिंकण्यासाठी प्रयत्न करू पुढची मॅच पण. थँक्यू. तर तुम्हाला पुढच्या मॅचसाठी देखील शुभेच्छा. जाऊया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे आम्ही साहेबांना विनंती आहे, नारायण पालमकर साहेबांना विनंती आहे की आपण या, तुमच्या शुभ तुमचा किताब दिला जाईल. ऋषिकेश पानसरे मॅन ऑफ द मॅच. गवळी धुरंदर्स या टीमचा आयकॉन खेळाडू आणि कॅप्टनच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याला मॅन ऑफ द मॅचने सन्मानित केले जाते. तर सर, ही स्पर्धा आज आपण पाहतोय CBD प्रीमियर लीग हे 8वं पर्व आहे. गेले 3-4 पर्व आपण पाहतोय. ही स्पर्धा राजीव गांधी स्टेडियमवर होते. तर ही स्पर्धा बघत असताना आणि अनुभवत असताना कसं वाटतंय? प्रथमतः CBD एरियामधील सगळ्या क्रिकेटप्रेमी आणि इच्छुक लोकांना, मुलांना आणि 40+ लोकांना पण संधी दिलेली आहे. तर सगळ्यांनाच याचा आनंद घेता येतो आहे. आणि विशेष करून आयोजनामध्ये चांगलं आयोजन केलं असल्याने, नियम आणि सगळं गोष्टी व्यवस्थित पार पडत असल्याने स्मूथपणे हे स्पर्धा पार पडत आहेत. खूप चांगलं आहे, खूप चांगलं आयोजन आहे. तर थँक्यू. तर चालू असलेले मॅच भूमिका 11 आणि डॅनियल 11. ओल टू कॉम्बॉक्स.
थँक्यू निलेश सर. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 24. सुरुवात मात्र थोडीशी संत गतीने झाली होती, परंतु तिसऱ्या चेंडूनंतर Check. आक्रमण तर वर्टिगो टीमचा हॅलो, वर्टिगो टीमचे संघ मालक आपण या. आपल्याला मॅन ऑफ द मॅच जे आपण कॅप्स देखील पाहतोय ते आमच्यापर्यंत स्पॉन्सर केलेले आहेत. सन्माननीय बबन बागवे, सन्माननीय बबन बागवे यांच्याकडनं आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहे. मॅन ऑफ द मॅचचे ते कॅप्स आपण पाहतोय, जे मॅन ऑफ द मॅच कॅप्स घालून तुम्हाला मैदानात दाखल व्हायचे. तर वर्टिगो टीमचे संघ मालक त्यांचा देखील इथे सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. CBD बेलापूर प्रीमियर लीग, CBD प्रीमियर लीग. तर सन्माननीय मालुसरे साहेबांना विनंती असेल की आपण प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुमच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल वर्टिगो फायटर्स या टीमचे संघ मालक. हे मोमेंटम देऊन ही स्पर्धेची आठवण आणि त्यांना देखील इथे सन्मानित केलं जाते. संपूर्ण संघांना, संपूर्ण टीम्स आज आपण आमच्या स्क्रीनवर पाहतोय वर्टिगो फायटर्स. तर जाऊया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. हॅलो चेक. धन्यवाद निलेश सर. तर दुसऱ्या षटकासाठी ते मात्र गोलंदाज वापरला जाईल किशोर. पहिलं षटक चांगलं, इथे मात्र फलंदाजी करत असताना डॅनियल विरुद्ध संघाच्या माध्यमातून चांगली खेळी केली. सुरुवात मात्र इथे मात्र पहिल्या षटकामध्ये चांगली होत असताना पाहायला मिळाली जरूर, परंतु शेवट गोड कितपर्यंत होईल याकडे मात्र लक्ष असेल. परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाला मी 25 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र सोडून दिलाय. पंचांचा इशारा, परंतु पंच तटस्थ उभे जरूर पाहायला मिळतात. चेंडू पडल्यानंतर इन स्विंग पद्धतीने आतमध्ये जरूर आला आणि त्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसवल्यानंतर डॉट बॉलची सांगता जरूर पाहायला मिळते. डॉट बॉल क्रमांक या षटकातील पहिला जरूर पाहायला मिळाला. षटक क्रमांक दुसरं हाताळत असताना किशोर याला जरूर आपण पाहतोय. भूमिका 11 या संघाकडून आणि आता मात्र चांगला हा चौकार पाहायला मिळतोय. माफी असावी, षटकार आलाय आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या धावफलकावर जरूर भरमसाठ वेगाने 31 धावा धावफलकावर. फलंदाजाचा विचार केला तर लोहित याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. 2 षटकार आलेत. एकूण 13 या धावसंख्येवर खेळतोय. तर सागर मात्र आपण विचार केला तर एक षटकार आणि 2 चौकार आणि 2 सिंगल अशा एकूण 16 या धावसंख्येवर सागर देखील खेळ करतोय. चांगली सुरुवात, चांगली पार्टनरशिप इथून बिल्ड झाली आहे आणि सातत्यपूर्ण ही पार्टनरशिप टिकवण्याचं काम या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून जरूर केलं जाईल. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. दोघांची शर्यत लागली होती, परंतु चेंडू गेलाय सीमारेषे पलीकडे. येतोय हा चौकार. थँक्यू डीजे. थोडं प्लीज. भूमिका 11 संघ आपणास विनंती आहे, आपण आतापर्यंत 10 मिनिटं आणि 15 सेकंदांचा कालावधी वापरलाय याची नोंद असावी. CBD प्रीमियर लीग 2025 पर्व 8 मध्ये नियम हे भरपूर प्रमाणात आहेत आणि त्या नियमांची अंमलबजावणी ही
काटेकोरपणे केली जाईल याची देखील नोंद असावी. 4 षटकांसाठी आपल्याला 20 मिनिटांचा कालावधी दिला गेलाय. जर आपण जास्त कालावधी वापरला तर मात्र आपला सीमारेषे लगतचा एक प्लेअर आपला आतमध्ये घेतला जाईल. परंतु इथे घडलंय का यष्टांच्या पाठीमागे चेंडू चाललाय, सीमारेषे पलीकडे येतोय हा चौकार. बहुरी मौका हा मारला दणदणीत चौकार. तर सलगची 2 चौकार आलेत आणि धावसंख्येचा विचार केला तर एक मोठी धावसंख्या उभारली जात आहे. षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडू आणि या चेंडूवर देखील मोठा फटका खेळायचा होता, परंतु आता चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिळेल फक्त सिंगल. षटक क्रमांक दुसरा संपुष्टात येत असताना संघाची धावसंख्या 2 षटका अखेरीस 0 गडी बाद 20.00 च्या सरासरीने जाऊन पोचले आहे ती 40 या आकड्यावर. येस थँक्यू. पण नेक्स्ट मॅचसाठी आम्ही फर्स्ट कॉल करतोय. चंदानी ब्रदर्स आणि देवकृपा वॉरियर्स दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉससाठी यायचं याची नोंद असावी. पुन्हा एकदा सांगतोय, चंदानी ब्रदर्स आणि देवकृपा वॉरियर्स दोन्ही संघाचे संघनायक आपली पूर्ण टीम घेऊन आपण सज्ज राहा आणि इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉस का बॉस मंचावर आपला टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं आहे. फर्स्ट कॉल असेल याची नोंद असावी. तर 2 षटका अखेरीस संघाची धावसंख्या डॅनियल ब्रदर्स जाऊन पोहोचलोय तो 40 या आकड्यावर. चांगली सुरुवात, एक भरमसाठ वेगाने धावसंख्या जरूर लुटली गेली आहे. त्यांच्या विरोधात आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ भूमिका 11 कुठेतरी पहिल्या सुरुवातीच्या गोलंदाजांवर इथे मात्र मार पडल्यानंतर आता रणनीती कोणत्या पद्धतीची असेल याकडे मात्र लक्ष जरूर केंद्रित केलंय. गोलंदाजीसाठी मात्र श्याम डेसले यांना सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी संजीव मालिसरे सर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आणि चांगलं गोलंदाजी पाहायला मिळते. 40+ प्लेयर आहेत. नेहमीच क्रिकेटमध्ये त्यांचं योगदान मोठ्या प्रमाणात असतं आणि सकाळच्या सत्रामध्ये त्यांची गोलंदाजी पाहायला मिळणं म्हणजे आमचं महत्भाग्य आहे. पहिला चेंडू मात्र सुरेखरित्या हाताळला. आता कमबॅक करून द्यावं लागेल, अनुभव पणाला लावायचा आहे आणि इथे अनुभव पणाला लावेल की काय याकडे मात्र लक्ष. आतापर्यंत 2 चेंडू तर चांगले हाताळलेत. 2 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली आणि हे कमबॅक आहे. अनुभवाची शिदोरी म्हणायला हरकत नाहीये, कारण बऱ्याच कालावधीचा क्रिकेटचा अनुभव हा मात्र श्याम सरांच्या खेळामध्ये जरूर पाहायला मिळतोय आणि तेच अनुभव आता सध्याच्या घडीला मैदानात सत्यात उतरवताना ते देखील पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 हाताळत असताना जरूर चांगली कामगिरी जरूर त्यांच्या माध्यमातून होतीये. 2 चेंडू तर चांगले हाताळलेत, परंतु अजून देखील 4 चेंडू फेकण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल आणि ते कोणत्या रीतीने रिलीज केले जातील हे देखील पाहावं लागेल. आता मात्र घडलंय काय, स्लॉट मध्ये चेंडू आला आणि त्याला पाठवलाय प्लॉटच्या बाहेर. येतोय षटकार. बहुरी मौका हा मारला थँक्यू. तर बघा एक महत्त्वाची अनाउन्स्ड आहे. MH43BU 9300 कोणाची गाडी असेल तर कृपया करून थोडीशी बाजूला करायची आहे. आपल्या एका क्रिकेट रसिकाची गाडी तिथे अडकली आहे. प्लीज
पुन्हा एकदा सांगतोय MH43BU9300 कोणाची गाडी असेल तर कृपया करून थोडीशी साईडला करायची आहे. एका प्रेक्षकाची गाडी आपली अडकली आहे आणि त्यांना अर्जंट काम आहे. षटकारानंतर मात्र चांगलं कमबॅक. एक धाव कंप्लीट झाली आणि धावसंख्या धावफलकावर 48, 48 धावा. षटक क्रमांक 3 हाताळत असताना श्याम डेसले जरूर आपण पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडू रिलीज केले आणि 4 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च केलेत आणि 5व्या चेंडूसाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत. लोअर फुलटॉसचा चेंडू होता. इथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होईल का आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय सिराज याच्या माध्यमातून आणि त्याच दरम्यान 2 धावा देखील धावून काढल्या दोन्ही फलंदाजांनी. एक महत्वाचं म्हणजे काय तर डॅनियल ब्रदर्ससाठी जी सलामीवीर जोडी आली होती ती अजून देखील मैदानामध्ये तळ ठोकून जरूर आहे. याच दरम्यान संतोषजी कांबळे सीबीडी परिसरातील एक समाजसेवक या साहेबांचं आगमन झाले. त्यांचे देखील सीबीडी प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. हा चेंडू चांगला म्हणूनच म्हटलं होतं अनुभवाची शिदोरी काढली आहे आणि जे मात्र मागच्या 2 षटकांमध्ये 40 धावा खर्च झाल्या होत्या त्या आता मात्र रोखण्यामध्ये यश जरूर प्राप्त झाले आणि या षटकामध्ये खर्च झाल्या त्या 10 धावा. 3 षटकांची समाप्ती होते. एकूण धावसंख्या धावफलकावर प्रथमतः फलंदाजी करत असताना डॅनियल ब्रदर्स जाऊन पोचलाय 50 आकड्यावर. कोणी कुठे जाऊ नका, पाहत राहा सीबीडी प्रीमियर लीग 2025 सीझन 8. होणार षटकार. येस थँक्यू. चला भूमिका 11 प्लीज. विनंती आहे की आपण आतापर्यंत 17.50 सेकंदांचा कालावधी वापरलाय. हे षटक कंप्लीट करण्यासाठी आपल्याकडे फक्त 2 मिनिटांचा कालावधी असेल. भूमिका 11 कॅप्टन लक्ष द्या, 2 मिनिटांचा कालावधी शिल्लक आहे. अन्यथा एक क्षेत्ररक्षक आपला 30 यार्ड सर्कल मध्ये घेतला जाईल याची नोंद असावी. पाहूया चौथ्या षटकासाठी कोणाच्या खांद्यावर दिली जाते जबाबदारी. तत्पूर्वी पुन्हा एकदा विनंती असेल चंदानी ब्रदर्स आणि देवकृपा वॉरियर्स बोथ कॅप्टन ही इनिंग संपल्यानंतर आपल्याला टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. चांगलं असं भव्य दिव्य आयोजन आणि पर्व क्रमांक 8 आपण आजमावतोय. तर गोलंदाजीसाठी आलाय नदीम. इथे मात्र ब्रेक थ्रू देणं गरजेचं असेल. जर ही सलामीची जोडी जर इथे मात्र तळ टिकून अजून 2 पूर्ण षटकांपर्यंत जर शिल्लक राहिली तर नदीम आलाय भूमिका 11 संघाकडून ज्याच्यावर मात्र चौथ्या षटकाची जबाबदारी असेल. विकेटची चाचपणी इथे मात्र केली जाते. पहिला विकेट कोणत्या स्वरूपात बळकावला जाईल याची रणनीती इथे मात्र उभारावी लागेल. जर विकेट गेला नाही तर मात्र ही 50 धावसंख्या आतापर्यंत झालेली कुठेतरी 90-95च्या आसपास जरूर पाहायला मिळेल की काय हा प्रश्नचिन्ह असेल. परंतु कमबॅक करून द्यावा लागेल. परंतु इथे घडलंय काय, आसमानी टोळा आणि लगावला हा षटकार. फलंदाज स्ट्राईक एंडला होता. सागर याच्या बॅटमधून हा डेक नाष्टोक षटकार. हा बघा क्रिकेटचा थरार आणि हा गेला खणखणीत षटकार. षटकार प्रचंड दादा तडाखे यांच्या वतीने खणखणीत षटकार. षटकार थँक्यू. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते. आता देखील थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू वेट अँड वॉच केलं होतं फलंदाजाने, परंतु बॅट आणि चेंडू मध्ये हवा तसा संपर्क आला नाही. फंबलिंग ही चुकी मात्र महागात पडू शकते. एकीला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट केलंय. किती चाणक्य रीतीने दोन्ही फलंदाजांचा कॉल एकमेकाला आखो मे नजर दोघांचं जरूर पाहायला मिळालं
आणि एक या धावसंख्येला दुसरीमध्ये कन्वर्ट करून त्यानंतर धावसंख्येला 2 ने वाढवत असताना जाऊन पोहोचवलंय ते 58 या आकड्यावर. कुठेतरी एक चूक पराभवाच्या दाट छायेमध्ये घेऊन जात असते आणि एक चूक समोरच्या संघाला विजयाचं स्वप्न दाखवून देत असते. त्यामुळे इथे मात्र सुरक्षित आणि सावधपणे खेळ करायचा असतो. इथे मात्र घडलंय काय, ज्या विकेटसाठी इथे जालं रचलं होतं ते मात्र इथे पाहायला मिळालं की झेल सोडलाय आणि त्यानंतर पहिलं जीवनदान फलंदाज सागराला जरूर मिळालंय. धावसंख्या 1 ने वाढेल ती जाऊन पोचली आहे ती 59. 59 धावा धावफलकावर षटक क्रमांक 4 हाताळत असताना पाहतोय आपण गोलंदाज नदीम. आता मात्र लोअर फुल टॉस त्याला भिरकावलाय, तो देखील जाईल का कॉर्नर क्लिअर करत असताना येतो हा देखना स्ट्रोक षटकार. तर 65 धावा झाल्या. एक भला मोठा डोंगर उभा राहण्याचा मानस केला होता आणि तो मात्र त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथून डॅनियल ब्रदर्सचे दोन्ही सलामीवर जरूर करतायत. हा देखील भिरकावलाय, घुटना टेक तमाशा देख सलगचा येतोय फलंदाज लोही त्याच्या बॅटमधून हा देखना षटकार. हा बघा षटकार. खूप महागडे षटक जरूर पाहायला मिळते. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा हा सलगचा तिसरा आलाय की काय, आलाय आलाय आणि देऊन जाईल 6 धावा. या षटकामध्ये आपण विचार केला तर एकूण 4 षटकार, एक सिंगल, एक दुहेरी अशा एकूण 27 धावा, भरपूर धावा खर्च झाल्यात आणि आता संघाची धावसंख्या 4 षटकांमध्ये जाऊन पोहोचली ती 77. पंच आपल्याला एक सूचना करतोय, आतापर्यंत 23 मिनिट्स वापरले आहेत, त्यामुळे एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यायचा आहे. भूमिका 11 संघाचा अंपायर्स टाइम एक्स्ट्रा झालाय. 1 प्लेयर आपण कॅप्टनला सूचना करायची आहे. चला टॉस साठी आपल्याला सज्ज राहायचं आहे. चंदानी ब्रदर्स आणि देवकृपा दोन्ही कॅप्टन या. एक शेवटचं षटक आहे, त्यानंतर मात्र आपण टॉस करणार आहोत. 23 मिनिट्स 23 मिनिटं झाले. 23. अरे दादा
प्रत्येक षटक संपल्यानंतर आम्ही टायमाची अंमलबजावणी करतोय. कृपया आपण लक्ष द्या आणि आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि ज्या वेळेला ड्रिंक ब्रेक असेल त्यावेळेला आम्ही टायमर वॉच स्टॉप करतो याची नोंद असावी. अगली हर एक मैच हर एक ओवर के बाद टाइम अनाउंसमेंट होगा और अगर 4 ओवर के बाद कोई कैप्टन कोई कोच आके डिबेट करता है तो 2 प्लेयर अंदर कंपलसरी करेंगे हम लोग. अगली मैच से किसी ने डिबेट किया आके अंपायर के साथ कमेटी के साथ 2 प्लेयर इनसाइड कंपलसरी करेंगे हम लोग. चेंडू मात्र हवेमध्ये 5व्या षटकाला सुरुवात झेल होईल का. पहिल्या विकेटचं पतन आणि त्याची आवश्यकता होती. ती विकेट इथे जात असताना फलंदाज क्रमांक पहिला बाद होईल. सागर बॅक टू द डगआउट. धावसंख्या डावफलकावर पाहायला मिळते 1 गडी बाद 77. टॉससाठी या प्लीज. चंदने ब्रदर्स, देवकृपा वॉरियर्स. शेवटचा कॉल असेल. शेवटचं षटक आहे. बोथ कॅप्टन आमच्यासोबत जरूर सज्ज होतील. या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर दोन्ही कर्णधारांचं स्वागत करतोय. घेऊन चलते पुन्हा एकदा मैदानाकडे. गोलंदाजीच्या मार्कवर अंकुश आलाय ज्याने पहिला ब्रेक थ्रो दिलाय. परंतु दुसऱ्या चेंडूवर काय घडलंय. आल्या आल्या तडाखा पाहायला मिळतोय. फलंदाज शुभम याच्या बॅटमधून हा षटकार. दुसरा देखील उडवलाय परंतु आता उंची जास्त लांबी कमी. झेल होईल का. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाजाचा शुभम बॅक टू द डगआउट. 6 धावांचं योगदान देऊन शुभम मात्र परतला गेलाय. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 2 गडी बाद 83. असा कसा बॉल सुटला. मोठी धावसंख्या जरूर पाहायला मिळाली. 77 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर जरूर झाल्या होत्या. परंतु 5व्या षटकासाठी अंकुश आला आणि अंकुशने पहिल्या चेंडूवर घेतलं विकेट. त्यानंतर षटकार आणि पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळालं आणि जी गरज होती ती मात्र इथे गरज भरून देत असताना जरूर पाहायला मिळतोय. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. आता देखील गतीमध्ये परिवर्तन स्वतःच्याच फॉलोथ्रोमध्ये अडवलाय. धावचीची संधी आणि इथे मात्र तिसऱ्या विकेटचं पतन जे 4 षटकांमध्ये झालं नव्हतं ते मात्र 5व्या षटकामध्ये चित्र पाहायला मिळतंय. 3 गडी बाद झालेत. धावसंख्या धावफलकावर 83. तर 49 या धावसंख्येवर कॅप्टन खेळतोय लोहित. आयकॉन प्लेअर आहे. आयकॉन प्लेअर लोहित अर्धशतकी खेळली आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल का. एका धावापासून वंचित आहे आणि ती धाव या चेंडूवर येईल का हे देखील पाहावं लागेल. आणि ती धाव येण्यासाठी इथे प्रयत्न केला होता परंतु घडलंय काय. घाई ही नाशाची आई आणि एका धावेपासून अर्धशतकी खेळी हुकली. फलंदाज क्रमांक 4 या इनिंगचा बाद झालाय डॅनियल ब्रदर्सचा आणि धावसंख्या धावफलकावर मात्र 83. थँक्यू.
शेवटचा चेंडू असेल ज्या चेंडूच्या धावसंख्येनंतर टार्गेट इथे सेट होईल. आतापर्यंत धावांचा विचार केला तर वर्षाव पाऊस चालू होता, परंतु इथे मात्र लगाम लावलाय. धावसंख्येचा वेग इथे मात्र कमी करण्यात आले. गोलंदाज अंकुश याची सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. आता देखील खोलवरचा चेंडू हाताळला गेला होता. कार्पेटच्या साह्याने इथे मात्र क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि इथे मात्र चांगलं गॅदरिंग झालं असतं तर मात्र धावचित झाला असता, परंतु सहजरित्या पोहोचलाय आणि 2 धावा कंप्लीट. एकूण धावसंख्या 85 आणि येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये लक्ष असेल ते भूमिका 11 संघासमोर 86 धावांचं. तर टॉस करणार आहोत आपण चंदानी ब्रदर्स आणि देवकृपा वॉरियर्स. चंदानी ब्रदर्स आणि देवकृपा वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. CBD प्रीमियर लीग सीझन 8 आपण आज पाहतोय आणि आजचा दुसरा दिवस चंदानी ब्रदर्स आणि देवकृपा वॉरियर्स या दोन्ही टीमच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर चंदानी ब्रदर्स टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. देवकृपा वॉरियर्स टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. तर टॉससाठी या चंदानी ब्रदर्स टीमचा कॅप्टन प्लीज क्विक. तर चला टॉस होतोय. एका बाजूला टीम आहे चंदानी ब्रदर्स फरीद मुल्ला सर आणि एका बाजूला देवकृपा वॉरियर्स टीमचा कॅप्टन साईराज पंडित. फास्टेस्ट 50 टॉस होतोय दोन्ही टीमच्या दरम्यान आमच्या मान्यवरांच्या शुभ असते. आणि एका टॉस जर आपण पाहिला तर एका बाजूला आहे अनमोल ज्वेलर्स सेक्टर 1 आणि एका बाजूला CBD प्रीमियर लीग सीझन 8. कॉल करायचा आहे तुम्हाला. चंदानी ब्रदर्स कॉल आणि अनमोल ज्वेलर्स टॉस जिंकलाय टीम चंदानी ब्रदर्स. आणि आपला निर्णय काय असेल? निर्णय जरा मी डिस्कस करून सांगतो तुम्हाला 2 मिनिटात. ओके थँक्यू. दोन्ही टीम्सला शुभेच्छा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल चंदानी ब्रदर्स आणि देवकृपा वॉरियर्स. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
तर जाऊया दुसऱ्या सत्राकडे, जिथे मात्र लक्ष असेल ते आपल्याला 85 धावांचं 30 चेंडूंमध्ये सुरुवात होतीये. पहिला गोलंदाज इथून सचिन वापरला जातो. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळेल, थोडंसं फंबलिंग, परंतु संत गतीने ज्या रीतीने पहिल्या सत्राला सुरुवात झाली होती 1 या धावसंख्येने, त्याच रीतीने मात्र दुसऱ्या सत्राला देखील सुरुवात होते 1 या धावसंख्येने जरूर पाहायला मिळतोय. सुजित आणि आसिफ, सुजित याच्या माध्यमातून 1 धाव काढून स्ट्राईक रोटेट जरूर केली, धावसंख्येचा श्री गणेशा केला आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूचे खेळ करण्यासाठी मात्र आसिफ स्ट्राईक एंडला पोहोचलाय. 40+ लिजन प्लेअर जरूर आहे आसिफ. आणि आता मात्र आसिफचं विकेट जाण्याची शक्यता आणि इथे मात्र टिपलाय झेल आणि संपलाय. एक मोठा फलंदाज जाळ्यात फसलाय. पहिल्या विकेटचं पतन 1 या धावसंख्येवर. आसिफ बॅक टू द डग आउट. तर 1 वर 1 गडी बाद झालाय. थोडीशी खराब सुरुवात भूमिका 11 संघाची. आता मात्र समाधान आलाय, समाधानकारक इथे फलंदाजी होईल का याच्याकडे मात्र लक्ष असेल. समाधानने देखील 1 या खात्याने स्वतःचं खातं उघडलंय आणि संघाची धावसंख्या 1 गडी बाद 2 या आकड्यावर या 85 धावांच्या लक्ष्याला पार करण्यासाठी सज्ज झालेली भूमिका 11. एक मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर थोडंसं दडपण जरूर असेल. आणि आता मात्र स्विंग इन मिस, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, चेंडू जाते डॉट आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं सुंदररीत्या हाताळत असताना पाहायला मिळते तो सचिन डॅनियल ब्रदर्स संघाकडून. परंतु आता देखील मिसटायमिंग आहे, परंतु पॉवर प्ले असताना क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू मागे धावतायत. चांगलं क्षेत्ररक्षण 1 बाउन्सच्या माध्यमातून झालंय आणि तिथे 2 धावा कंप्लीट देखील झाले. 2 धावाने धावफलकाचा विचार केला तर 4 या आकड्यावर पोहोचलाय. संत गतीने सुरुवात झाली आहे, परंतु इकॉनॉमिकल विचार केला तर चांगलं षटक हाताळत असताना सचिन पाहायला मिळतोय. पॉवर प्ले असताना इथे मात्र फक्त आतापर्यंत खर्च झालाय त्या 5 धावा, 4 धावा, माफ करा 4 धावा आतापर्यंत. आणि हा देखील पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न, परंतु आलाय डॉट. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सचिनसाठी. फक्त 4 धावा आणि विकेट, महत्वाची विकेट आसिफ याची जरूर मिळवली गेली. षटक संपले पहिलं, 1 गडी बाद 4 अशी अवस्था. आणि पहिल्या षटकानंतर टायमिंग आम्ही सांगतोय 3.20 सेकंद आपण जरूर वापरले आहेत. डॅनियल ब्रदर्स कॅप्टन 3.20 सेकंद आपण वापरलेले आहेत, याची नोंद असावी. होणार षटकार. तर भूमिका संघाला 5 धावांची पेनल्टी दिली जाते. नियमांची अंमलबजावणी पुन्हा एकदा सांगतोय. तर 40+ प्लेयरने एकतर पहिला गोलंदाजी करावीची कंपल्सरी आहे किंवा फलंदाजीचा स्टार्ट घेणं गरजेचं आहे, याची नोंद असावी. भूमिका 11 संघाकडून दोन्ही नियमांची अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळे त्यांना 5 धावांची पेनल्टी जरूर आयोजकांच्या माध्यमातून दिली जाते. जे टार्गेट 85चं होतं ते आता 90 वर जाऊन पोहोचले, याची नोंद असावी.
तर मॅच कंटिन्यू करा प्लीज. सामना चालू करा प्लीज. जे काय असेल ते सॉर्ट आउट आम्ही बाहेर करू. प्लीज सामना चालू करा. पहा 40+ प्लेअर आपल्या संघामध्ये कंपल्सरी आहे आणि 40+ प्लेअरला एकतर पहिलं षटक हाताळण्याची मुभा आहे किंवा स्ट्राईकला सलामी करत असताना त्याला फलंदाजी करणं गरजेचं असेल, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद असावी. येणाऱ्या प्रत्येक सामन्यामध्ये बारकाईने लक्ष देणं इथे आमचं काम आहे. तर डॅनियल ब्रदर्सचे संघ मालक सिन्नू डॅनियल यांचे बंधू सानू डॅनियल यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चेंडू सोडून दिलाय. ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा चेंडू. अवांतर धावसंख्येत मध्ये भरणा होईल आणि पहिला अवांतर चेंडू या इनिंगचा गोलंदाज तुषाराच्या माध्यमातून रिलीज केलाय. धावसंख्येत 1 ने भरणा संघाची धावसंख्या 1 गडी बाद 5 या आकड्यावर जरूर जाऊन पोहोचले आहे. समाधान याच्या बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाहीये. चेंडू जाते डॉट बॉल. चांगलं यष्टीरक्षक जरूर पाहायला मिळतोय. लोहित याच्या माध्यमातून कॅप्टन आहे लोहित यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. पुन्हा एकदा सोडून दिला आहे. लाईन पाहावी लागेल आणि पंचांचा पुन्हा एकदा अवांतर स्वरूपाचा इशारा जरूर आलाय. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने भरणा होईल. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावर जरूर पोहोचली आहे. लक्ष भरपूर मोठं आहे, परंतु त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी ते प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न करत असताना इथे या पद्धतीचं फलंदाजी केली तर मात्र फलंदाज बाद होत असताना जरूर पाहायला मिळेल. समाधान 1 धाव करून मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय आणि मात्र एक बिकट स्थितीमधून जात असताना भूमिका 11 संघ जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद 6 या आकड्यावर. नवीन फलंदाज इनेट नंबर 4 वर दाखल झाले किशोर. आपण पाहत आहात सीबीडी प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 8 आणि 8व्या पर्वातील दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये हा सामना रंगलेला आपण जरूर पाहतोय. एक मोठं लक्ष आणि या लक्ष्याला सामोरं जात असताना थोडीशी दमछाक उडली आहे की काय भूमिका 11 संघाची, तेच चित्र इथे मैदानामध्ये पाहत असताना जरूर आपण सर्व प्रेक्षकांना आस्वाद मिळतोय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तुषार सज्ज झालाय. खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु ऑफ साइडला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता. सिंगल आणि सिंगल नंतर स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सुजित याला संधी मिळते. अजून जर विचार केला एकही चौकार षटकार इथे मात्र आला नाहीये. हे मात्र एक बॅकफुटवर जाण्याचं कारण, एक मोठं कारण भूमिका 11 संघाचं असेल. उलट दिशेने विचार केला तर प्रति हल्ले जरूर पहिल्याच सुरुवातीपासून पहिल्या इनिंग मध्ये केले होते, परंतु जसा उल्लेख झाला तसा मात्र सुजित त्याच्या बॅटमधून तडाखा पाहायला मिळाला. येतोय हा षटकार.
थँक्यू. षटकाराच्या साह्याने आता मात्र धावसंख्येला आकार दिला गेले. 13 हा आकडा गाठलाय. लक्ष मोठं ते गाठायचं आहे. सुरुवात झाली आहे आणि इथे मात्र शेवट करता येणार नाहीये, कारण जशाच तसं उत्तर दिलंय. मागच्या चेंडूवर आलेला षटकार, त्यानंतर मात्र रणनीती चेंज आणि फलंदाज सुजित येणारा चेंडूवर झालाय बाद. थँक्यू. शेवटचा चेंडू असेल. 2 चेंडू आहेत, माफी असावी. 2 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. षटक क्रमांक दुसरं. धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद जरूर. आणि इथे मात्र चूक जरूर पाहायला मिळते. चेंडू अडवला जाईल का, आणि चांगला स्टॉप देण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू चाललाय चौकार. 22च्या माध्यमातून हा नशिबाचा चौकार आलाय आणि धावसंख्या 17 झाली आहेत. षटक क्रमांकाचं संपलं दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावसंख्या धावफलकावर. आणि यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे चंदानी ब्रदर्स आणि देवकृपा या 2 संघादरम्यान. टॉस जिंकला इथून चंदानी ब्रदर्स. आपला निर्णय आपण त्वरित कळवावा ही विनंती असेल. चंदानी ब्रदर्स, टॉस आपण जिंकलाय आणि कोणताही वेळ वाया न घालवता हा सामना संपल्यानंतर त्वरित आपल्याला निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करत असताना भूमिका 11 संघ जाऊन पोहोचलाय तो. 3 गडी बाद 17 या आकड्यावर. तर नेक्स्ट मॅच साठी चंदानी ब्रदर्स क्षेत्ररक्षण करणार आहे. देवकृपा, आपली सलामीची जोडी आपण देखील तैनात ठेवा. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज शुभम. पाच षटकांसाठी 5 गोलंदाज वापरणं आपल्याला अनिवार्य असेल याची नोंद असावी. आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात डॉट बॉलने जरूर होते. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतो किशोर. पूर्ण जबाबदारी आता मात्र किशोरवर जरूर असेल आणि पाहावं लागेल आपल्या संघाला विजयाचं स्वप्न दाखवण्यासाठी तयार आहे की काय. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल आणि मोठ्या फटक्यांपासून आतापर्यंत वंचित जरूर ठेवलं. लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल झालेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण आणि फक्त मिळेल ते सिंगल. एकेरी दुहेरी धावसंख्येने डॅनियल ब्रदर्स संघाला काही फरक पडणार नाहीये. फरक पडेल तो भूमिका 11 संघाला, कारण भलं मोठं डोंगर फोडत असताना एका दुसऱ्या धावसंख्येने इथे मात्र विजय संपादन करता येणार नाहीये. आतापर्यंत आपण विचार केला तर 11.40 सेकंद या कालावधीचा वापर डॅनियल ब्रदर्स संघाने केलाय. आता मात्र मोठा फटका सजवलाय, परंतु मिस टायमिंग आहे. टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज सिराज याचा खेळ. फलंदाज क्रमांक 4 बॅक टू द डग आउट.
तर शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 3. हा मात्र आव्हांतर स्वरूपाचा जरूर पाहायला मिळालाय. धावसंख्येत 1ने भरणा होईल. संघाची धावसंख्या 19 या आकड्यावर. बॅटची एज आणि वेस्टर्नच्या पाठीमागे पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाज श्याम यांचा खेळ. फलंदाज क्रमांक 5 बाद झाला इथून भूमिका 11 संघाचा. धावसंख्या धावफलकावर 3 षटका अखेरीस जाऊन पोहोचलाय. 5 गडी बाद 19. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये जरूर केला जाईल. तत्पूर्वी मात्र आपण कुठेही जाऊ नका. संगीताचा आस्वाद घ्या. यस डीजे. धावसंख्या धावफलकावर 19 झाली आहे. चला प्लीज फलंदाज आपणास विनंती आहे.
हॅलो. तर कृपया विनंती असेल दोन्ही संघाला आपण कॉर्पोरेट करायचं आहे. कोणत्याही प्रकारचा आपण अपसेट घेऊ नका. शांततेत क्रिकेट खेळा. आजचा दुसरा दिवस आहे. आपल्याला ती टुर्नामेंट आहे ती पूर्ण करायची आहे. तर कोणताही वादविवाद आपण करू नये अशी आपल्याला विनंती असेल. वादविवाद करून इथे टुर्नामेंट सक्सेसफुल होणार नाहीये. त्यामुळे सगळ्यांनी शांततेमध्ये आपलं क्रिकेट खेळावं आणि जो आपला गेम आहे त्यामध्ये लक्ष द्यावं. कोणत्याही प्रकारचा आपण वाद करू नये ही आपल्याला विनंती असेल. प्रत्येक संघाला विनंती असेल. जर कोणतंही मोठं डोंगर आणि ती धावसंख्या पूर्ण करत असताना दमचाक जरूर इथे मात्र झेलची संधी होती, परंतु पुन्हा एकदा यष्टांच्या पाठीमागे ते झेल सोडला गेला आणि फलंदाजाला जीवनदान जरूर मिळालंय. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 क्षेत्ररक्षक होते तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट जरूर पाहायला मिळाली आहे. 2 धावांनी धावफलकाचा विचार केला तर 23 धावा धावफलकावर. या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे याची नोंद असावी. अवांतर स्वरूपाचा हा चेंडू जरूर पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावर 24 धावा धावफलकावर. आपण पाहतात सीबीडी प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 8 कार्पेटच्या साह्याने इथून मात्र चेंडू जरूर ट्रॅव्हल झाला, परंतु क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं. धावसंख्येत 1 ने भरणा संघाची धावसंख्या 25 या आकड्यावर जरूर पोहोचली आहे. शेवटचा चेंडू असेल. धावचीतची संधी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु चेंडू यष्ट्यांना लागला नाही. या सुरक्षित पोहोचलाय तो फलंदाज. षटक क्रमांकाचं संपलंय 4थं आणि पूर्णपणे वर्चस्व इथे मात्र डॅनियल ब्रदर्स या संघाचं या सामन्यावर जरूर पाहायला मिळते. 6 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे आणि विचार केला तर फक्त 25 धावा धावफलकावर जरूर आहेत आणि शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी कोणत्या गोलंदाजावर जबाबदारी दिली जाईल हे देखील पाहावं लागेल. तर शेवटच्या षटकासाठी गोलंदाज इथून पाहायला मिळेल मयूर. लेगस्टिकच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा अव्हांतरचा. धावसंख्येत 1 ने भरणा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 27. हा देखील खोदून काढलाय. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स चेंडू अडवतोय. पूर्णपणे या सामन्यावर वर्चस्व जरूर डॅनियल ब्रदर्स संघाचं, कारण सुरुवातीच्या कालापासून पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी धारदार झाली. षटकार चौकारांची आतिषबाजी, परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर ते चित्र इथे पाहायला मिळालं नाहीये.
संत गतीने सावध पवित्र स्वीकारून जी सुरुवात झाली त्याच कारणामुळे ते बॅकफुटवर जात असताना जरूर पाहायला मिळतो भूमिका 11 संघ हा आव्हांतर आणि आव्हांतर चेंडू नंतर धावसंख्येत 1 ने भरणा होते. तर डॉट बॉल आलाय. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील अजून देखील 4 चेंडू आणि 4 चेंडूंची औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामध्ये. कारण 4 चेंडूंमध्ये 4 षटकार जरी आले तरी मात्र भूमिका 11 संघाला सामनामध्ये विजय संपादन करता येणार नाहीये. फक्त एकेरी दुहेरी धावसंख्येचा प्रयत्न इथे चालू आहे आणि अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मैदानामध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल चंदानी ब्रदर्स आणि देवकृपा या 2 संघादरम्यान बिग फाईट मॅच जरूर होईल. चंदानी ब्रदर्स आपण डगआउट चॉईस करायचा आहे. लेफ्ट साईडचा डगआउट चंदानी ब्रदर्सने चॉईस केलं. देवकृपा आपल्याला राईट साईडचा डगआउट घ्यायचा आहे. पॅव्हलिनच्या राईट साईडला जो आहे. व्हाईटची पुन्हा एकदा पाहायला मिळाली 1 धाव ऍड होत असताना 29. डॉट बॉल आलाय आणि फक्त औपचारिकता शिल्लक असेल ती 2 चेंडूंची. षटकार आलाय. शेवटच्या क्षणाला का होईना पण षटकार जरूर ठोकलाय फलंदाज अंकुशाच्या बॅटमधून. अजून देखील 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला थोडीशी घाई करा प्लीज. शेवटचा 1 चेंडू आहे आणि विजय संपादन करण्यासाठी औपचारिकता एका चेंडूची जरूर. हा देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न. हार्दिक अभिनंदन डॅनियल ब्रदर्स आणि हार्ड लक